मंडळी, मुंबईला सपनो की नगरी म्हटलं जातं आणि त्याच मुंबईमध्ये दिवसाढवळ्या मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना समोर येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे आणि त्यातल्या त्यात यामध्ये मुलींच्या अपहरणाची संख्या जास्त आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 महिन्यात म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये तब्बल 1187 मुला मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झालेत. तर जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतून 370हून अधिक तरुण तरुणी बेपत्ता झाले आहेत. यात 268 मुली आहेत. हा आकडा एकूण घटनांच्या 72% आहे. सर्वसाधारणपणे दर महिन्याला 60 मुलं बेपत्ता होत आहेत, तर दिवसाला सरासरी 4 ते 5 मुली बेपत्ता होत आहेत. यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला, आयांची काळजी वाढली, पण तरी देखील सरकार शांत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. सध्या या मुद्द्याला धरून राज ठाकरेंनी सुद्धा सरकारला चांगलंच बोल सुनावले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, मुलांचं अपहरण नेमकं का केलं जातं आणि राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, मुंबईसारख्या मायानगरीमध्ये अनेक लोक आपली स्वप्न घेऊन येतात, कारण तिथल्या सुविधा, तिथं असलेलं शिक्षण आणि तिथल्या लक्झरियस लाईफचं अट्रॅक्शन सगळ्यांनाच असतं. पण आता याच मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलं बेपत्ता होण्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 370हून अधिक अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी 268 मुली आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी अंदाजे 72% आहेत. एकूण दरमहा सरासरी 60 मुलं बेपत्ता होत आहेत. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर काळजी निर्माण होते. शहरात बेपत्ता मुलांच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. अवघ्या 36 दिवसात 82 मुलं बेपत्ता झाल्याच्या वृत्तांमुळे पोलीस, प्रशासन आणि पालकांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालंय. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. हा खुलासा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतो. शाळेत, बाजारात किंवा त्यांच्या घराभोवती खेळताना अनेक मुलं बेपत्ता झाली आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये कोणतेही स्पष्ट संकेत सापडलेले नाही आहेत. काही प्रकरणांमध्ये असं आढळून आलंय की मुलं सोशल मीडिया किंवा अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात होती. या आकडेवारून शहरातील मुलांच्या सुरक्षेबाबत कमकुवतपणा उघड होतोय. मंडळी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांच्या बेपत्ता होण्यामागची अनेक कारणं सांगितली जात आहेत, ज्यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणं, किरकोळ वादातून घर सोडणं, तसेच मुली सेक्स रॅकेट आणि मानवी तस्करीच्या शिकार बनण्याचं प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे आता मानवी तस्करी टोळ्या सक्रिय आहेत का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. पोलीस अनेक संभाव्य शंकांच्या भोवती प्राथमिक तपास करत आहेत. खरं तर तस्करी करणाऱ्या टोळ्या अनेकदा मुलींना लक्ष्य करतात. सोशल मीडियावर ऑनलाईन फसवणूक आणि फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. मुली भावनिकदृष्ट्या अधिक असुरक्षित आहेत. बऱ्याच प्रकरणामध्ये त्यांना नोकरी किंवा मॉडेलिंगच्या, ऍक्टिंगच्या बहाण्यानं आकर्षित केलं जातं. ही परिस्थिती प्रशासनाला अधिक कठोर कारवाई करायला भाग पाडते. गेल्या 36 दिवसात मुंबईत 82 मुलं आणि युवक युवती बेपत्ता झाले आहेत. यापैकी 60 मुले आहेत. यातील बहुतेक मुलं 18 वर्षांच्या आसपासची आहेत, तर बेपत्ता झालेल्या 82 मुलांपैकी 54 जण 18पेक्षा जास्त वयाचे आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत बेपत्ता मुलांची संख्या वेगानं वाढली आहे. दररोज सरासरी 2 ते 3 मुलं बेपत्ता होत असल्याची आकडेवारीमधून माहिती समोर येते. नवी मुंबईतही अपहरणाच्या तक्रारी वाढल्या असून जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये 2025 पर्यंत 499 मुलं बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मुलं बेपत्ता होण्याच्या तक्रारी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमधून नोंदवण्यात आलेल्या आहेत. एका अहवालानुसार समोर आलेल्या माहितीमध्ये अल्पवयीन मुलींना राजस्थान, गुजरात सारख्या ठिकाणी लग्नासाठी तस्करी करण्याची प्रकरणं समोर आली आहेत. मुंबई पोलिसांच्या अशा मिसिंग प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल ट्रॅकिंग आणि स्थानिक माहितीच्या आधारे बेपत्ता मुलींचा तपास घेतला जात आहे. मात्र दर महिन्याला नव्या तक्रारींमध्ये होणारी वाढ विभागाची चिंता वाढवणारी आहे. पोलिसांनी तातडीनं दखल घेत 1187 पैकी 1118 गुन्ह्यांची उकल केली असून समुपदेशनानंतर मुलींना कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाते. पण या सगळ्या घटना घडत असताना हे सरकार यावर काहीच ऍक्शन घ्यायला तयार नाही. आणि याच कारणामुळे राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सरकारला चांगलेच खडे बोल सुनावलेत. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतायत की मी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही. लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात, अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात NCRB ज्याकडे सांगत आहे त्याकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय?
मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि तितक्या राजरोसपणे काम कशी करते यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला का वाटत नाही? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो. ती कोण आहेत? त्यांच्यासोबतची जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आईवडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाहीत? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळात चर्चा व्हावी. त्यावर एकमुखानं काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळं लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयांवर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण आवाजही वाटेल अशी परिस्थिती आहे. खरं तर केंद्र सरकारनं हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतीगट तयार करायला हवा. पण सध्या वंदे मातरमवर तावातावानं चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही. असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडून आणू नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र मी अद्याप वाचलं नाही, मात्र एखादी मुलगी घरात भांडून निघून गेली आणि 3-4 दिवसांनी घरी परत जरी आली तरी आपण बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करून घेतलेली असते. त्यामुळे ही संख्या आपल्याला मोठी दिसते. मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा अनुभव असा आहे की वर्षभरात 90% मुली आपण परत आणतो किंवा त्याच परत येतात. पुढच्या वर्षात अजून काही मुली सापडतात किंवा घरी परत येतात. त्यामुळे आकडेवारी मोठी वाटत असली तरी परिस्थिती तशी नाही आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मंडळी, जून महिन्यात 70 मुलं मुली बेपत्ता झाले होते आणि त्यात 56 अल्पवयीन मुलं मुलींचा देखील समावेश होता. तर जुलै महिन्यात 59 मुलं मुली बेपत्ता झाले, त्यात 37 अल्पवयीन मुलं मुलींचा समावेश होता. ऑगस्टमध्ये 51 मुलं मुली बेपत्ता झाले, त्यात देखील 37 अल्पवयीन मुलं मुलींचा समावेश होता. ही आकडेवारी कमी कमी व्हायचं नावच घेत नाही. उलट जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत हा आकडा वाढून 370 पर्यंत जाऊन पोहोचलाय. त्यामुळे आता मुंबईतल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्वरित आणि ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. पालक, समाज आणि प्रशासन तिघांनीही आव्हानाला तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. मुंबईभर CCTV लावून देखील मुलं मुली सर्रास गायब होत असतील तर मात्र एक मोठं आव्हान आहे. मुलं बेपत्ता होण्याचे खरे आकडे जास्त असू शकतात कारण काही पालक समाजातील बदनामीच्या भीतीनं मुलं गायब झाल्याची प्रकरणं पोलिसात नोंदवत नाहीत. मात्र यामुळे कोवळ्या जीवांचे हाल होत आहेत. गायब मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता सखोल चौकशी करतायत, पण त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या वागण्यात अचानक बदल, सोशल मीडियावरील हालचाली यावर लक्ष ठेवलं पाहिजे. मुलं गायब झाल्यास 1 मिनिटही वाया न घालवता त्वरित पोलिसांकडे तक्रार दिली पाहिजे. शाळांनीही मुलांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांचं रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि सरकारनं देखील याबाबत लवकरात लवकर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बेपत्ता झालेली मुलं सापडतील का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.